पोलादपूर। आज आपण आलेलो आहोत मोरगिरी या ठिकाणी आणि मोरगिरी या ठिकाणी प्रचाराकरिता माननीय श्री चंद्रकांतजी कळंबे साहेब आणि अविनाशजी शिंदे साहेब लोहारी गटातून त्यांची नियुक्ती झालेली आहे। ते चंद्रकांतजी कळंबे साहेब आणि कोतवाल गटातून त्यांची नियुक्ती झालेली आहे उमेदवारीसाठी ते अविनाशजी शिंदे साहेब यांची आपण थोडक्यात मुलाखत घेऊया की या मोरगिरी गावामध्ये आल्यानंतर त्यांचा कशा प्रकारे प्रचार सुरू आहे। साहेब, कशा प्रकारे ही जी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहे आणि मोरगिरी झोरेवाडी या ठिकाणी आम्ही इथे माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांनी त्या वाडीला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली, रस्ता नव्हता, म्हणून या ठिकाणी जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी दाखवून रस्त्याचं काम केलं। या लोकांना प्रवाहामध्ये आणले आणि म्हणून निवडणुकीचा प्रचार करत असताना या वाडीतल्या माता भगिनी यांना भेटण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळी मंडळी झोरेवाडी मोरगिरी या ठिकाणी आलेलो आहोत। निश्चितपणे मोरगिरी ग्रामपंचायत जी आहे, यामध्ये असणाऱ्या फौजदारवाडी असेल, दलवीवाडी असेल, निकमवाडी, बौद्धवाडी, झोरेवाडी आणि भंडारवाडी अशा 5-6 वाड्यांचं हे एक बूथ आहे। या बूथवरती जवळजवळ 90% मतदान शिवसेना या पक्षाला विकासाच्या मुद्द्यावरती होणार। बरोबर, साहेबांनी सांगितलेलं आहे की या 5ही वाड्यांचं मतदान आपल्या शिवसेनेकडे होणार आहे आणि बहुमताने साहेब विजयी होतील। तर साहेब, शेवटचा एक लाचा संदेश पूर्ण या गावातील जनतेला तुम्ही काय द्याल? निश्चितपणे ही मंडळी गेले आमच्या जवळ 2-3 वर्षापूर्वी आले। आम्ही यांना विकासाच्या मुद्द्यावरती यांची कामं आम्ही केली, कामं चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक झाल्यानंतर इथे शाळा आहे, इथे शाळेमध्ये जवळजवळ 35 मुलं आहेत, इथली 20-22 मुलं कॉलेजला जातात। आमचं स्वप्न आहे, आम्ही खाली 7 कोटीचा रस्ता मंजूर केला, त्याचं काम चालू आहे। पूर्णपणे बाजिऱ्यापासून झोरेवाडीपर्यंत हा रस्ता अद्ययावत होऊन इथे एसटी सुरू होऊन इथल्या मुलांना, इथल्या महिलांना, इथले जे आमचे काही शेतकरी बांधव आहेत, दुधाचा यांचा व्यवसाय आहे, यांना बाजारामध्ये दूध विकण्यासाठी किंवा मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा वयोवृद्ध माणसांना डॉक्टरकडे जाण्यासाठी हक्काची एसटी जी आहे, लालपरी म्हणलं जातं, ती गरिबांची आहे, ती या ठिकाणी आणण्याचं आमचं स्वप्न आहे। निश्चितपणे ह्यांनी आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर ते या ठिकाणी आणण्याचं काम आहे। तर धन्यवाद साहेब। साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या मोरगिरी गावामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी विकास केलेला आहे आणि या आपल्या दळे जी एसटी आहे ती चालू केली, लवकरात लवकर ते आपल्या धनगरवडी मध्ये सुद्धा ही लालपरी चालू करतील अशी त्यांनी आपल्याला एक ग्वाही दिली। आमच्या गावातील एक प्रतिष्ठित कीर्तनकार हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज झोरे हे आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतील की आपल्या गावामध्येच जे आपले नेते आलेले आहेत चंद्रकांतजी कळंबे साहेब, हे या ठिकाणी जे पूर्ण मतदान घेण्यासाठी आलेले आहेत की त्यांना खात्रीच आहे की पूर्ण मतदान आमच्या साईडने होणार आहे। तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? कारण की ही जी आता जी निवडणूक होते, ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ही शिवसेना या ठिकाणी जी कामं चालू आहेत ते अगदी पोलादपूर पासून ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत आता सरांनी सांगितलं की 7 ते 8 कोटीची कामं चालू आहेत आणि आतापर्यंत, कारण की ह्या दर्याखोऱ्यामध्ये नवे त्या दुर्गम भागामध्ये जर गाडी पोहोचवली असेल किंवा रस्ता पोहोचवला असेल तर शेवटच्या टोकापर्यंत हा आदरणीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले यांनी पोहोचवलं आहे आणि त्यांचेच या ठिकाणी जी सेनेची मंडळी, सेनेचे जे कार्यकर्ते, ते उमेदवार आहेत, ते या ठिकाणी त्यांनी निष्ठेने अगदी या ठिकाणी काम करते। तेव्हा या पंचक्रोशीमधून जेवढे काय आमच्या वाड्या आहेत, जे काय मतदान आहे, हे सगळं आम्ही त्यांनाच देणार आहोत, हे आमचं निश्चित झालेलं। तर धन्यवाद। आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे की या गावाचं, या वाडीचं मतदान आपल्या साहेबांना जाणार आहे आणि जे आपले कॅबिनेट मंत्री आमदार साहेब आहेत भरतशेठजी गोगावले यांच्यासोबत ही पूर्ण जनता, ही मंडळी त्यांच्या सोबत आहे आणि खरोखरच साहेब तुम्ही निवडून यावं ही आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभ आशीर्वाद आहेत आणि हीच आमची एक इच्छा आहे। तर मी संतोष महाबेंसह संस्कृती न्यूज पोलादपूर, धन्यवाद।